अवधूत म्हणजे नक्की काय? दत्तात्रेय, गोरखनाथ, नृसिंह सरस्वती या सर्वांना अवधूत म्हटले जाते. पण अवधूत म्हणजे काय? अवधूत या शब्दाचा अर्थ अव अधिक धूत म्हणजे ज्याने सगळ्या प्रकृतीचे विकार धुवून टाकले, ज्याचे मन पूर्णपणे निर्मळ झाले आहे. अवधूत म्हणजे फक्त साधू नव्हे, तर तो परमसन्यासी आहे. तो जाती धर्माच्या बंधनांच्या पलीकडे गेलेला असतो. देहभान विसरलेला, संसाराच्या मायेतून पूर्ण मुक्त झालेला योगी असतो. तो सतत आत्मचिंतनात मग्न असतो. दिशांनाच वस्त्र मानणारा संपूर्ण विरक्त हाच खरा अवधूत. भगवान दत्तात्रेय यांनी अवधूत गीता या पवित्र ग्रंथाची रचना केली, जो अद्वैत तत्वज्ञानाचा महान ग्रंथ मानला जातो. दत्तगुरूंनी 24 गुरु केले. निसर्गातील प्रत्येक गोष्टीतून त्यांनी ज्ञान घेतले. यालाच खरा अवधूत भाव म्हणतात. अवधूत म्हणजे आकाशासारखा, विरक्त, बंधनातीत आणि पूर्ण मुक्त, ज्याला जगाच्या मोहमायांची काहीही पर्वा नसते. थोडक्यात, अवधूत म्हणजे अशी एक उच्च आध्यात्मिक अवस्था जिथे मनुष्य सर्व भौतिक बंधनांच्या पलीकडे जाऊन आत्मतत्वाशी एकरूप होतो. म्हणूनच आपण म्हणतो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदत्त लिहायला विसरू नका. धन्यवाद.